राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक हे आता आक्रमक भूमिकेत आलेले पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मालवणमध्ये मोर्चा आहे, तर राज्यभरात सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांची आंदोलनं ही पाहायला मिळणार आहेत। आज दिवसभर शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून आंदोलनं केली जाणार आहेत। मालवणमधील मोर्चा हा आता सुरू झालेला आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। ही थेट दृश्य मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज मालवणमध्ये मोर्चा काढला जातोय। खरं तर तीनही पक्षांचे अर्थात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या तीनही पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। मालवणमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय आत्ताच्या घडीला। काहीशी घोषणाबाजी ही या आंदोलकांकडून दिली जाते। पालकमंत्री यांचं नाव घेऊन त्यांच्या विरोधातली ही घोषणाबाजी दिली जाते। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हा मालवणमध्ये मोर्चा पाहायला मिळतो आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। तीनही पक्षाचे नेते हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। खरं तर आजच्या मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, तर जयंत पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळते। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत थेट मालवणमधून जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण बातमी पाहतोय। खरं तर या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत कोण नेते, कोण पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेत, किती प्रमाणात रोष पाहायला मिळतोय आता मालवणमध्ये? निश्चितच आता आपण पाहतो की मालवणमध्ये या मोर्चाला सुरुवात होत आहे। आदित्य ठाकरे काही वेळातच येथे बॅनर लिहिले आहेत, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, भ्रष्टाचार मोदी है तो मुमकिन है अशा प्रकारचे फलक येथे लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील फलक आहे। झेंडे घेऊन बहुसंख्य शिवसैनिक आहेत। आदित्य ठाकरे काही वेळातच इथे येतील असं आपल्याला इथे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीने हे नियोजन दिसतंय। बहुसंख्य जे शिवसैनिक आहेत ते घोषणाबाजी करत आहेत आणि इतरही नेते जे आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे इथे जमा होण्यास आता ऑन द वे आहेत आणि आता जे सगळे जे शिवसेनेचे अतुल राव, संदेश पारकर, सतीश सावंत आहेत, शिवसेनेचे नेते, ते महाराष्ट्र आघाडीचे देखील नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जमत आहेत। आपण कार्यालयाच्या बाहेर आहोत। शिवसेनेच्या घोषणाबाजी होत आहे, भाजपच्या विरुद्ध घोषणाबाजी होत आहे, पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी होत आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे असं देखील सांगितलं जात आहे। एकंदरीत ही दृश्य आपण पाहतो की संपूर्ण जे नेते आहेत ते आपल्याला इथे घोषणा देताना, विरोधात घोषणा देताना भाजपच्या दिसत आहेत। एकंदरीत आंदोलक पाहायला मिळत आहेत, मात्र तुमच्या माध्यमातून आंदोलकांची नेमकी काय भूमिका आहे, आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचंय। काही आंदोलकांशी बातचीत होऊ शकते का? निश्चितच जे आंदोलन जे आहे ते त्यांची आपण चर्चा करणार आहोत। अतुल रावराणे आहेत। साहेब, आज निषेध मोर्चा आहे, काय सांगाल, कशा पद्धतीचं इथे नियोजन आहे? सर्व शिवप्रेमी, शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्व शिवसैनिक, छत्रपती शिवरायांच्या शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्व शिवसैनिक, छत्रपती शिवरायांच्यावर प्रेम करणारे सर्वच शिवप्रेमी हे इथे आलेले आहेत। जी काही घटना घडली ती अतिशय मनस्ताप करणारी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मनस्ताप हा सत्याच्या घटनाबाह्य सरकारची जी कालपासून उत्तरं येत आहेत, ज्या प्रकारे छत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल अवहेलना केली जाते, जे हेळसांड त्याबद्दल नियोजन कसं असेल? आदित्य ठाकरे थोड्याच वेळात येतील, आदित्य साहेब इथे येतील, त्याच्यानंतर ही सर्व मंडळी आम्ही बरोबर जाऊ, ते पाहणी करून येतील राजकोट किल्ल्याचे, जिथे छत्रपतींच्या स्मारकाची ज्या प्रकारे जो कोसळलेला आहे तिथलं जे आहे त्याची पाहणी करते। त्याच्यानंतर पुढची हे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हात करतोय। निश्चितच हे होते शिवसैनिक वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करते। येथे संदेश पारकर आहेत, सतीश सावंत आहेत, संजय पडते आहेत, सर्वच ठिकाणी जे सर्व नेते आहेत ते इथे उपस्थित आहेत। सावंत साहेब, काय सांगाल, आज निषेध मोर्चा काढताय इथे? 2 दिवसापूर्वी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे, भ्रष्टाचारामुळे, सरकारच्या टक्केवारीमुळे आज या ठिकाणी जमीनदोस्त झालेला आहे। आज या ठिकाणी सरकार म्हणून पुतळा बसवतेवेळी जी प्रशासकीय प्रक्रिया त्यांनी पार पाडायला पाहिजे ती प्रक्रिया त्यांनी पार पाडलेली नाही। आजही पुतळा पडल्यानंतर या ठिकाणी माजी पालकमंत्री केसरकर असतील की वाईटातून त्या ठिकाणी चांगलं निर्माण होतं। कदाचित केसरकरांना अनुभव
असेल, कारण शिवसेना फुटली, वाईट झाली, पण त्या वाईटातून केसरकरांना 50 खोके मिळाले, ते पुन्हा मंत्री झाले, त्याच्यामुळे त्यांचं चांगलं झालं आहे. आणि शिवाजी महाराजांचं पुन्हा आम्ही 100 कोटीचं त्या ठिकाणी स्मारक उभारू अशा प्रकारच्या घोषणा ते करतायत. मुळात हे जनतेच्या पैशातून उभारलेल्या पैशाचा आणि त्यातनं आजचा निषेध मोर्चा आहे. ह्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार आणि आमचे महाराष्ट्राचे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे थोड्याच वेळात येणार आहे. इथून ते राजकोटला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करतील आणि बरड नाक्यावरती येऊन हा मोर्चाला त्या ठिकाणी ते आमच्या सोबत जातील. आणि नंतर ते असलेल्या धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.